दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य आता अबू आझमी यांना भोवणार आहे। तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापतींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। सत्ताधारी आमदारांची आक्रमकता पाहता त्यांचं निलंबन करण्यात येणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज होणार आहे। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून आज कोकाटेंच्या अर्जावर सुनावणी होणार आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की खालच्या कोर्टाची शिक्षा कायम राहणार याकडे आज लक्ष असेल। बनावट दस्तावेजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने ॲडव्होकेट कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।